आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 39 वरील इलिस्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर 7. पाहूयात प्रॉब्लेम काय देण्यात आलेला आहे. Sapre and Atre are partner sharing profit and losses equally. From the following trial balance and adjustment, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. तर या ठिकाणी आपल्याला सप्रे आणि अत्रे यांचा ट्रायल बॅलन्स देण्यात आलेला आहे. सुरुवातीला आपण या ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करूयात. डेबिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला रिटर्न्स देण्यात आलेले आहेत 800 रुपये. डेबिट बॅलन्समधील रिटर्न हे आपले सेल्स रिटर्न असतात, त्यामुळे या रिटर्नची टिकमार्क होणारे सेल्सवरती. त्यानंतर आपल्याला क्रेडिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न्स देण्यात आलेले आहेत 1500. हे रिटर्न्स आपले परचेस रिटर्न असतात, त्यामुळे याची टिकमार्क होणार आहे परचेसवरती. रिटर्न्सच्या टिकमार्क करून झाल्यानंतर हिडन ॲडजस्टमेंट आली आहे का ते चेक करायचं. या ठिकाणी मशिनरीवरती हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे, त्यामुळे मशिनरीवरती टिकमार्क करायची आहे. रिटर्न्स आणि हिडन ॲडजस्टमेंट यांची टिकमार्क झाल्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यांच्या टिकमार्क करायचे आहेत. पहिले ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, याची टिकमार्क होत नाही. दुसरे ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी, यातील मशिनरीची टिकमार्क झालेली आहे. आपल्याला लँड अँड बिल्डिंगची टिकमार्क करायचे, तर लँड अँड बिल्डिंगवरती टिकमार्क. पुढची तिसरी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजेच RDD 5% ऑन संडे डेटर्स अँड राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेब्ट्स, आणि दुसरे बॅड डेब्ट्स देण्यात आलेले आहेत. या दोन्ही ॲडजस्टमेंटची टिकमार्क होणार आहे संडे डेटर्सवरती. पुढे चौथी ॲडजस्टमेंट गुड्स वर्थ ₹3000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ही एंट्री आहे अनरेकॉर्डेड सेल्सची, म्हणजे आपण गुड्स सोल्ड केलेले आहेत मात्र त्याची एंट्री बुक्समध्ये झालेली नाही. याच्या दोन टिकमार्क होतात, एक सेल्सवरती आणि एक डेटर्सवरती. सेल्समध्ये देखील ॲड होतात आणि डेटर्समध्ये देखील ॲड होतात. याची टिकमार्क ऑलरेडी आपण डेटर्स आणि सेल्सवरती झालेली आहे. पुढे पाचवी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग कॅरेज ₹500, तर कॅरेजवरती याची टिकमार्क करूयात. पुढे सहावी ॲडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ ₹8000 वेअर परचेस ऑन 31st March 2019 अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ज्याप्रमाणे आपण सेल केला होता आणि त्याची एंट्री केली नव्हती, त्याचप्रमाणे सहाव्या ॲडजस्टमेंटमध्ये गुड्स आपण 8000चे परचेस केले होते, त्याची एंट्री आपण बुक्समध्ये केलेली नाही, म्हणजे याला आपण अनरेकॉर्डेड परचेस म्हणणार आहोत. याचे दोन इफेक्ट जातात, परचेसमध्ये ॲड आणि संडे क्रेडिटर्समध्ये ॲड. त्यामुळे याच्या टिकमार्क्स परचेसवरती एक होईल आणि संडे क्रेडिटर्सवरती एक होईल. परचेसवरती आपण ऑलरेडी टिकमार्क केली आहे, दुसरी टिकमार्क करूया संडे क्रेडिटर्सवरती. तर अशा रीतीने आपल्या सर्व टिकमार्क्स करून झालेले आहेत. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत डेबिट बॅलन्सेसपासून. पहिला पॉईंट आला आहे संड्री डेटर्स. संड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे, त्यामुळे याची पोस्टिंग होणार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये संड्री डेटर्स 40,000. पुढे दुसरा बॅलन्स आला आहे परचेस 65,000. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस 65,000 इनर कॉलममध्ये. पुढे रिटर्न्स, डेबिट बॅलन्समधील रिटर्न्स हे आपले सेल्स रिटर्न्स असतात, त्यामुळे सुरुवातीला आपण सेल्सचं पोस्टिंग करूयात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि त्यातून रिटर्न्स लेस करूयात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 85,000, त्यातून लेस रिटर्न 800 रुपये. आता याची वजाबाकी आपल्याला इनर कॉलममध्येच लिहायचे 84,200, कारण याच्यामध्ये अजून अनरेकॉर्डेड सेल्स ॲड होणार आहेत. नंतर आला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 18,000. पुढे आलेत लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये. ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 10,000 इनर कॉलममध्ये. पुढे आलेत कॅरेज. कॅरेजचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला.
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज 1200. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस हा आपला एक्सपेन्सेस आहे, याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट, रेट्स अँड टॅक्सेस 1000. पुढे आले ड्रॉइंग्स. सप्रेचं ड्रॉइंग आहे 3000, अत्रेचं ड्रॉइंग आहे 2000. ड्रॉइंगचं नेहमी पोस्टिंग कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला होतं. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग 3000, 2000. सॅलरीज 3200, सॅलरीचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी 3200. पुढे आले बॅड डेब्ट्स. ट्रायल बॅलन्समधील बॅड डेब्ट्स हे ओल्ड बॅड डेब्ट्स असतात, याचं पोस्टिंग करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ओल्ड 1000. नंतर आली मशिनरी. मशिनरी ही आपली ॲसेट आहे, याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला मशिनरी 25000 इनर कॉलममध्ये. पुढे आलेत ॲडव्हर्टाइजमेंट 4000. ॲडव्हर्टाइजमेंटचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट 4000. त्यानंतर आलेत प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 18500. आता आपण प्रॉव्हिडंट फंडबाबत 4 पॉईंट्स किंवा 4 अकाउंट्स पाहिले होते आणि त्यांचं पोस्टिंग देखील पाहिलं होतं. प्रॉव्हिडंट फंड आल्यास लायबिलिटी साईडला पोस्ट होतात. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आल्यास तेही लायबिलिटी साईडला पोस्ट होतात. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आल्यास ते ॲसेट साईडला होतं आणि कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड आल्यास ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतात. या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हे ॲसेट साईडला पोस्ट होतील. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ॲसेट साईडला 18500. डेबिट बॅलन्सेस झाल्यानंतर आपल्याला पोस्टिंग करायचं क्रेडिट बॅलन्सेसचं. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये पहिला आलेत सेल्स, त्याचं ऑलरेडी आपण पोस्टिंग केलेलं आहे. नंतर आलेत सनडी क्रेडिटर्स. सनडी क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी साईडला सनडी क्रेडिटर्स इनर कॉलममध्ये 23000. सनडी इन्कम, आता इन्कम देण्यात आलेला आहे. सेल्स सोडून इतर सर्व इन्कम्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातात, म्हणून सनडी इन्कम्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतील बाय सनडी इन्कम 2000. पुढे आलेत कॅपिटल. सप्रेचं 35000, अत्रेचंही देखील 35000 आहे. कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करायचं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 35000, 35000. पुढे आलेत प्रॉव्हिडंट फंड. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे म्हणून हे प्रॉव्हिडंट फंडचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला प्रॉव्हिडंट फंड 10000. पुढे आलेत रिटर्न्स. क्रेडिट बॅलन्सेसमधील रिटर्न्स हे आपले परचेस रिटर्न्स असतात, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसमधून ते लेस करायचे आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू लेस रिटर्न्स 1500, त्याची वजाबाकी इनर कॉलममध्ये 63500, कारण याच्यावरती अजून एक ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. पुढे आलेत कमिशन प्री रिसिवड. प्री रिसिवड याचा अर्थ कमिशन आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. आता क्रेडिट बॅलन्सेसमध्ये ज्यावेळेस कमिशन असतात त्यावेळेस तो आपला इन्कम असतो, मात्र हा इन्कम आपल्याला प्री रिसिवड झालेला आहे किंवा ॲडव्हान्समध्ये मिळालेला आहे. ज्यावेळेस आपल्याला इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळतो किंवा आपल्याला प्री रिसिवड होतो त्यावेळेस ती आपली लायबिलिटी असते, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला प्री रिसिवड कमिशन 800 रुपये. ट्राय बॅलन्समध्ये RDD आलेले आहेत, ओल्ड RDD, आणि याचं पोस्टिंग नेहमी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 400 रुपये. तर अशा रीतीने आपले सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झाल्यानंतर आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट सोडवायची असते. या ठिकाणी मशिनरी आलेली आहे 25000,
ॲडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 10,000. ॲडिशनल जे झालेले आहेत 10,000 रुपये ते 1 ऑक्टोबरला झालेले आहेत. आता या मशिनरीवरती खाली ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिशिएशनचे पर्सेंटेज देण्यात आलेले आहेत 10%. म्हणजे 10% आणि ते 10,000 हे एकत्र आपण सोडवणार आहोत डेप्रिशिएशन काढण्यासाठी. तर त्याचं वर्किंग नोट पहा. तर आपण मशिनरी जी घेतलेली आहे ते एप्रिल ते मार्च या पूर्ण वर्षापर्यंत आपण ती वापरली आहे, एकूण 25,000ची. याचा अर्थ वर्षाच्या शेवटी आपल्याकडे एकूण 25,000ची मशिनरी आहे. ठीक आहे. या 25,000पैकी आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये 10,000ची नवीन मशिनरी आपण काय केलेली विकत घेतलेली आहे. आता ऑक्टोबर महिन्यात ही मशिनरी विकत घेतल्यामुळे ती आपण वापरली किती महिने? फक्त 6 महिने. म्हणून 25,000मधील जे 10,000 आहेत हे 1 ऑक्टोबर 2008ला आपण काय केलेले आहेत? नवीन खरेदी केले असल्यामुळे याच्यावरती आपल्याला वेगळं डेप्रिशिएशन काढावं लागणार आहे. मग 25,000तील 10,000 जर ऑक्टोबर महिन्यात घेतले असते तर उरलेले 15,000 हे आपण एप्रिल महिन्यापासून वापरतो आहे. याचा अर्थ 15,000ची मशिनरी आपण पूर्ण वर्षभर वापरली. म्हणून 15,000वरती किंवा ओपनिंग बॅलन्सेसवरती आपल्याला पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन काढावं लागेल. सुरुवातीला ओपनिंग बॅलन्सेसवरती डेप्रिशिएशन काढूयात. डेप्रिशिएशन ऑन ओपनिंग बॅलन्स किंवा ओपनिंग मशिनरी 15,000 गुणिले 10% बरोबर 1,500. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपण 6 महिने वापरलेले नाही आहेत, कारण 15,000ची मशिनरी आपण वर्षभर वापरली. म्हणून यावरती पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन येणार 1,500. नंतर जे 10,000ची मशिनरी आहे ती आपण फक्त 6 महिने वापरली. म्हणून 10,000वरती 10% फक्त 6 महिन्याचं डेप्रिशिएशन हे कॅल्क्युलेशन करून येतील 500 रुपये. असं एकूण डेप्रिशिएशन येणार आहे आपलं. टोटल डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 2,000. 1,500 अधिक 500 बरोबर किती येतील? 2,000. आता डेप्रिशिएशनचे इफेक्ट आपल्याला माहिती आहेत. मशिनरीमधून लेस डेप्रिशिएशन 2,000 आउटला येतील 23,000. आणि या डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 2,000. तर अशा रीतीने आपली पहिली किंवा एक हिडन ॲडजस्टमेंट आली होती ती कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट आलेले आहेत त्यांचं पोस्टिंग करूयात. या ठिकाणी 6 ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत. या 6 ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कुठे जातात? टेबलमध्ये दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट जातात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. दुसरा इफेक्ट जातो ॲसेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 23,000. दुसरा इफेक्ट जाणार ॲसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 23,000. पहिली ॲडजस्टमेंट झाल्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 5%. डेप्रिसिएशनचे इफेक्ट काय जातात बघा? लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. तर लँड अँड बिल्डिंगवरती 5% काढूयात आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवूयात. लँड अँड बिल्डिंगवरती लेस डेप्रिशिएशन 5%. 10,000वरती 5%ने 500 रुपये येतील. आउटला 9,500. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 500 रुपये. तर अशा रीतीने आपली डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट झालेली आहे. पुढे तिसरी ॲडजस्टमेंट बॅड डेब्ट्स आणि RDDची देण्यात आलेली आहे. मात्र चौथी ॲडजस्टमेंट पहा आपल्याला काय देण्यात आली आहे? गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. तर ही डेटसवरली चौथी ॲडजस्टमेंट आहे. ज्यावेळी डेटसवरती ॲडजस्टमेंट विचारल्या जातात त्यावेळेस त्या सोडवण्याचा एक सिक्वेन्स आहे जो आपण पाठीमागील काही व्हिडिओजमध्ये पाहिला आहे. तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करावे लागतील. म्हणजे चौथी ॲडजस्टमेंट आपल्याला सुरुवातीला करावी लागणार आहे. चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. अनरेकॉर्डेड सेल्सची एंट्री बघा. अनरेकॉर्डेड सेल्सची इफेक्ट जातात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट डेटर्समध्ये देखील ॲड होतात. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 3,000. आउटला येतील 87,200. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे सनडे डेटर्समध्ये देखील आपल्याला ते ॲड करावे लागतील. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 3,000. टोटल इनरलाच घ्यायचे
43,000. चौथी ॲडजस्टमेंट झाल्यानंतर आपल्याला तिसरे ॲडजस्टमेंट सोडवायचे. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स 5%, संडे डेटर्स ऑन संडे डेटर्स अँड राईट ऑफ 1,000 फॉर बॅड डेप्स. तर लक्षात घ्या, आधी बॅड डेप्सची ॲडजस्टमेंट होते, नंतर RDDची होते. सुरुवातीला आपण बॅड डेप्स वजा करूयात. बॅड डेप्सचे इफेक्ट काय जातात? लेस फ्रॉम डेटर्स, शो ऑन प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईड. तर आधी डेटर्समधून आपण संडे बॅड डेप्स काय करूयात? लेस करूयात. लेस बॅड डेप्स 1,000, वजाबाकी इनर कॉलममध्येच लिहायचे 42,000, कारण यावरती आपल्याला RDD काढायचे आहे. बॅड डेप्सचा सेकंड इफेक्ट देऊयात प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेप्स न्यू 1,000. त्यानंतर 5% आपल्याला RDD काढायचे. RDDचे इफेक्ट काय जातात बघा? लेस फ्रॉम डेटर्स, शो ऑन प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईड. RDDचे देखील सेम इफेक्ट जातात. सुरुवातीला डेटर्समधून लेस करूयात. लेस RDD @ 5%. 42,000वरती 5% कॅल्क्युलेट केल्यावरती 2,100 येतील. आउटरला 39,900. या RDDचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD न्यू 2,100. तर अशा रीतीने आपली तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट झालेली आहे. आता पाचवी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग कॅरेज. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे इफेक्ट काय जातात बघा? ॲड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस शो ऑन लायबिलिटी साईड. संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करणे आणि लायबिलिटी साईडला दाखवणे. आपण कॅरेजचं पोस्टिंग केले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, त्यामुळे त्याच्यात ॲड करावं लागतील. ॲड आउटस्टँडिंग कॅरेज 500, आउटरला 1,700. सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग कॅरेज 500 रुपये. पाचवी ॲडजस्टमेंट झाल्यानंतर सहावी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस ऑन 31 मार्च 2019 अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 8,000चा गुड्स आपण खरेदी केला, मात्र त्याची एंट्री बुक्समध्ये केलेली नाही, म्हणून त्याला आपण अनरेकॉर्डेड परचेस म्हणतो. आणि अनरेकॉर्डेड परचेसचे दोन इफेक्ट जातात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसमध्ये ॲड करणे आणि दुसरा इफेक्ट जातो लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड करणे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला बघूयात. ॲड अनरेकॉर्डेड परचेस 8,000, 71,500 आउटरला येतील. दुसरा इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. सन्ड्री क्रेडिटर्समध्ये देखील ॲड होतील. ॲड अनरेकॉर्डेड परचेस 8,000, आउटरला 31,000 येतील. तर अशा रीतीने आपल्या 6चे 6 ॲडजस्टमेंट पोस्ट करून झालेले आहेत. ॲडजस्टमेंट पोस्ट करून झाल्यानंतर आपल्याला क्रमाक्रमाने एक अकाउंट काय करायचं? क्लोज करायचे. त्यातील पहिलं अकाउंट असणार आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घ्या. क्रेडिट टोटल येणार आहे 1,10,200. त्यानंतर डेबिटची टोटल घ्या. डेबिटची टोटल येणार आहे 91,200. त्यांची वजाबाकी केल्यावरती आपल्याला मिळतील ग्रॉस प्रॉफिट 19,000. आलेला ग्रॉस प्रॉफिट आपण डेबिट साईडला लिहिणार आहोत. टू ग्रॉस प्रॉफिट 19,000. ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन केल्यानंतर दोन्ही साईडची टोटल लिहायची 1,10,200, 1,10,200. आणि हा ग्रॉस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रोट डाऊन 19,000. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करून झाल्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज करायचे. प्रॉफिट लॉस अकाउंटची क्रेडिट टोटल घ्या. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट टोटलला येतील 21,400. नंतर डेबिटची टोटल घ्या. डेबिटची टोटल येणार आहे 14,800. दोन्हींची वजाबाकी करून आपल्याला नेट प्रॉफिट मिळणार आहे 6,600. आता हा नेट प्रॉफिट आपल्याला दोन्ही पार्टनर्समध्ये वाटायचा आहे. आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या वरती त्या दोन पार्टनर्सचा रेशो इक्वली देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला आलेले 6,600 हे दोन्ही पार्टनर्समध्ये इक्वली वाटायचे आहेत. नेट प्रॉफिट वाटणे इन रेशो 1:1 म्हणजे इक्वली. 1 आणि 1 2 होतील म्हणून छेदस्थानी 2 येतील. रेशोचा अपूर्णांक येणार आहे 1/2, 1/2. आता या पूर्णांकामध्ये आपण 6,600 वाटूयात. सुरुवातीला सप्रेला वाटूयात. 6,600 गुणिले 1/2 3,300 येतील. आणि आत्रेला देखील 6,600 मधील 1/2 वाटल्यानंतर 3,300 येतील.
आलेला नेट प्रॉफिट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन सप्रे 3,300, अत्रे 3,300 असे एकूण आउटरला 6,600 येते. आता दोन्ही साईडची टोटल घ्या. 21,400 21,400 जी मोठी टोटल आहे तीच दोन्ही बाजूला मांडायची आहे. आलेला नेट प्रॉफिट आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 3,300 3,300. आता सुरुवातीला सप्रे या पार्टनरचं अकाउंट क्लोज करूयात. सप्रेची क्रेडिट टोटल घ्या. तर क्रेडिट टोटल येणार आहे 38,300 आणि डेबिट साईडला 3,000 आहेत. ते 3,000 आपण काय करूयात 38,300तून लेस करूयात. तर आपल्याला बॅलन्स मिळणार आहे 35,300. आलेला बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन करूयात 35,300. आता दोन्ही साईडचे टोटल घेऊयात 38,300 38,300. त्यानंतर अत्रेचं अकाउंट क्लोज करूयात. अत्रेच्या क्रेडिट साईडला किंवा क्रेडिटचे टोटल येणार आहे 38,300. नंतर डेबिट साईडला 2,000 आहेत. तर डेबिटचे टोटल येणार आहे 2,000. 38,300तून 2,000 गेल्यानंतर बॅलन्स उरणार आहे 36,300. हा बॅलन्स देखील आपण कॅरीड डाऊन करूयात. तो बॅलन्स कॅरीड डाऊन 36,300. दोन्ही बाजूंची टोटल येणार आहे 38,300 38,300. आलेला बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन हा आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून ट्रान्सफर करतो. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल सप्रे 35,300, अत्रे 36,300. कॅपिटल ट्रान्सफर करून झाल्यानंतर ॲसेट आणि लायबिलिटी या दोन्हींचे टोटल करायचे. पहिल्यांदा ॲसेट साईडचे टोटल करूयात. ॲसेट साईडची टोटल येणार आहे 1,13,900. त्याचबरोबर लायबिलिटी साईडची टोटल देखील 1,13,900 येणार आहे. ज्यावेळी दोन्ही बाजू सेम येतील किंवा दोन्ही बाजूंची टोटल सेम येईल त्यावेळेस आपला प्रॉब्लेम टॅली झालेला असतो. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.